खाडीपट्टा विभागात गेले 15 वर्ष हे विरोधी पक्षाचे उमेदवार निवडून येत होते आणि त्यामुळे त्यांचा विकास थांबला होता. मी त्यांना भाईंच्या माध्यमातून व योगेशच्या माध्यमातून पटवून दिलं लोकांना की तुमचा विकास जो थांबलाय तो रामदास भाई आणि योगेश दादाच करू शकतात आणि ते लोकांना पटलं आणि म्हणून तो खाडीपट्टा पूर्ण विभाग माझ्या बाजूने आला आणि मला आज त्या लोकांनी प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे. माझ्याबद्दल त्यांनी बॉम्ब ठोकली होती की बाहेरचा उमेदवार आहे. मी ते पण सांगितलं लोकांना की मी बाहेरचा कसा होऊ शकतो. गेली 15 वर्ष मी पंचायत समिती जिल्हा परिषद सभापतीपद भोगलं. त्यावेळी ह्याच लोकांनी मी कामं करत होतो. ते लोकांनी त्यांनी काही केलं असेल पण लोकांना ते पटलं नाही. लोक माझ्या बाजूने उभी राहिली त्याबद्दल पूर्ण खाडीपाट्यातील लोकांचा मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि नक्कीच त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे तर त्यांना 5 वर्षात त्यांना कुठेही पश्चाताप होणार याची त्यांना मी हमी देतो आणि त्यांचे त्या त्या खाडीपाट्यातील सर्व समाज लोकांचे मी आभार मानतो. आज झालेल्या रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमचे शिवसेनेचे 40 उमेदवार निवडून आले आहेत. त्यातले बरेचसे माझे जुने मित्र आहेत आणि ते निवडून आल्याबद्दल मी त्यांचं पण सगळ्यांचं अभिनंदन पण करतो. त्यांनी लोकांनी त्यांना निवडून दिले त्या लोकांचे पण आभार मानतो.